नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। संजय राठोड यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकारी आक्रमक। संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नये यासाठी स्थानिक पाटणी चौकमध्ये आंदोलन। दिनांक 19 वाशिम येथे युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप पाटील मोरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पदाधिकारी यांनी आक्रमक होत शिवसेना नेत्या आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा, त्याचबरोबर मागील पालकमंत्री संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये यासाठी भव्य निदर्शने करण्यात आली। यामध्ये संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही। जर त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारले तर वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या व शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप पाटील मोरे यांनी दिला। या आंदोलनामध्ये शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। अस्वस्थ होते की या ठिकाणी आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत 15 तारखेला सुद्धा 11 वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं। तर 100% भावनाताईंना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं। परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही। हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी कट कारस्थानातून त्या ठिकाणी आदरणीय भावनाताई गवळी यांचं तिकीट कापलं व जी सीट 100% त्या ठिकाणी निवडून येणार होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव, त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठोडचा आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्रीपद दिले, त्यांनी जर ते पालकमंत्रीपद स्वीकारले, त्यांना स्पष्टपणे इशारा या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही। जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। दुसरा एक आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला, विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल, त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत, महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुळका आला? आमची स्पष्टपणे मागणी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा। जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।